हाय, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? तर मी रायगडची निमा तुम्हा सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आता वाजले सकाळचे 8:30 आणि मी 7 वाजता उठली. आता म्हणजे आंघोळ वगैरे झाली, चहा वगैरे पिऊन झालेला आहे. तर म्हटलं काय करायचं, तर बोलली चला व्हिडिओ बनवूया. आज बरेच दिवस झाले व्हिडिओ पण बनवला नव्हता. तर इकडे बघा, ही अशी सकाळ झालेली आहे. इकडे कपडे वगैरे वाळत ठेवले, त्याच्याकडे तुम्ही काही लक्ष देऊ नका. तर इकडे बघा खारुताई, इकडे खारुताईची मस्ती चालू आहे सकाळी सकाळी. हा मग ती बाई बसल्यात आपले, कॅमेरा चालू केला का लगे रागवते ती. जाऊ दे, तिच्याकडे लक्ष नाही द्यायचं. तर हे बघा तुम्हाला खारुताई दाखवतो. हे बघा खारुताई आपली किती मोठी झाली बघा. आपल्याला ते छोटं पिल्लं होतं तेव्हा भेटलेला, म्हणजे त्याने डोळे पण नव्हते उघडले, पडला होता झाडावरून तो, आणि त्याच्या आई पण त्याला घेऊन नाही गेली. आणि आता एवढ्या उड्या मारतोय नुसतं, इकडून तिकडून इकडून तिकडून. असा हात केला का लगेच चावायला येतात, लगेच चावायला येणार. आला बघा किती मस्ती करते, उलटी पुलटी लटकते. आता तिला सोडून द्यायला लागेल, कारण आता ती मोठी झाली. आता बघा आपली तांदळाची गोण आणले, म्हणजे आमच्या राशन मध्ये भेटली आहे तांदळाची गोण. 3 महिन्याचं राशन एकदाच भेटलंय. तुम्हाला भेटला असेल तर कमेंट करून सांगा. 50 किलोची गोण आहे. इकडे आपल्या पाण्याच्या बॉटल वगैरे खाली काढून ठेवल्यात प्यायला. तर आता माझी आंघोळ वगैरे झाली. आता मी परत जाऊन झोपणार आहे मस्त. दुपारचे 1 वाजेपर्यंत झोपेल आता मस्त. असंच असतो माझा रोज. म्हणजे मी सकाळी 7 वाजता उठणार, आंघोळ वगैरे करणार, चहा नाश्ता पाणी काय असेल ते करणार, आणि परत जाऊन झोपणार. मग 1 वाजता उठणार मस्त आरामशीर. जर व्हिडिओ वगैरे काढायचं असेल तर काढते, जर काय काम असेल तर मग नाही झोपत, काम करून घ्यायचा. चला बाय बाय, आता झोपते मी. आता डायरेक्ट व्हिडिओ उठल्यानंतर काढते. गुड नाईट. गुड नाईट नाहीच आहे जसा, गुड मॉर्निंग आहे, पण आता मी झोपते. गुड नाईट. तर मी तुम्हाला बोललेली ना 1 वाजता उठणार होती, तर मी किती वाजता उठली आहे? 3 वाजता. 3 वाजता एवढी झोप लागलेली मला. डोनट बघू, 10 रुपयाचा डोनट आणलाय ना तू? कसा आहे बघू तो. बघू दाखव, काय याच्यात एवढा? 10 रुपयाचा आहे तो. काय पण खायचा उगाचच. पेरू आहे, पेरू. तर इकडे बघा, मी पेरू खाल्ला आणि खारुताईला पण पेरू दिला. तर खारुताई बघा कशी पेरू खाते. तर तुम्हाला तर माहितच असेल, जे आपल्याला जेव्हा खारुताई भेटली तेव्हा ती किती लहान होती. म्हणजे ती झाडावरून पडलेली होती, छोटस पिल्लू होतं, तिचे डोळे पण नव्हते उघडले तेव्हा ती भेटली. आणि दिवसातून फक्त 1 ड्रॉप दुधाचा पिला तर प्यायची, नाही तर तो पण नाही प्यायची. एवढं. आणि वाटलं पण नव्हतं ती आता एवढी मोठी होईल.
तर बघा आता किती वाजता खायला प्यायला पण लागली ती. दूध पण पिते आणि खाते पण फळं वगैरे. तर तिला आता सोडून द्यावं लागेल असं वाटतंय, पण सोडावं असं तर कारण की तिला आपण पिंजऱ्यामध्ये तर अडकवून नाही लागू शकत ना. तर इकडे बघा संध्याकाळ झालेली, 6 वाजले होते आणि मी चहा घेत होते. तर हे बघा चहा घेते, या तुम्ही पण चहा घ्यायला. तर आता मी चहा पितीये. इकडे बघा संध्याकाळी भेल बनवली होती चहा नंतर. तर या तुम्ही पण भेल खायला. भेल मस्त अशी चटपटीत बनवलेली, लिंबू वगैरे पिळलेला, त्याच्यावर मिरची होती. या भेल खायला. मी इकडे बघा रात्रीच्या जेवणामध्ये काय होतं, डाळ भात, मेथीची भाजी, मुगाचे उसळ. तर मी दुपारी जेवण नव्हतं केलं, त्यामुळे दुपारचं जेवण मी नाही दाखवलं, डायरेक्ट आता दाखवते तुम्हाला. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त खा आणि स्वस्त राहा, मस्त खा. बाय.